स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की सी-एस-सी वरून पॅन कार्ड कसं काढायचं एन-एस-डी-एलच्या थ्रू. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं डिजिटल सेवा कनेक्टला लॉग इन करायचं. सगळ्यात पहिले तुमचा सी-एस-सी आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून साइन इन म्हणायचं. साइन इन केल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन म्हणायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा सी-एस-सीचा इंटरफेस दिसतो. सी-एस-सीचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही याच्यात बघून घ्यायचं, की याच्यात बॅलन्स आहे की नाही. कारण की पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुमच्या वॉलेटमध्ये ₹200 बॅलन्स पाहिजे असतो. तर इथं आपण 3ऱ्या नंबरच्या कॉर्नरला टिक करून समरीवर टिक करायचं. समरीवर टिक केल्यानंतर इथं तुम्हाला बघा आपला बॅलन्स हा शो करतो. आपला बॅलन्स हा जो आहे तो ₹122 आहे. तर 122 ने आपल्याला कमीत से कम ₹200 इथे बॅलन्स पाहिजे असतो. तर आपण याच्यामध्ये अजून ₹100 इथे ॲड करून घेणार आहोत. ॲड करण्याची पण प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. तर इथे तुम्ही परत इथं वॉलेट 3 नंबरला कॉलमवर टिक करायचं. इथे ॲड मनीला टिक करायचं. ॲड मनीला टिक केल्यानंतर इथं तुम्ही ₹100 ॲड करायचे. इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथे ऑप्शन आहे आपल्याला एच-डी-एफ-सी पी-जी, सी-एस-सी पी-जी, ॲक्सिस पी-जी. तुम्हाला जे तुमचं चॉईस असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे पैसे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन असतात कार्ड पेमेंट असतो, नेट बँकिंग असतो, यू-पी-आय असतो आणि क्यूआर कोड पण दिलेला असतो. तर आपण इथे क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करून घेऊ. पेमेंट पेमेंट झाल्यानंतर आपला वॉलेट हा सक्सेसफुल टॉपअप झालेला असतो. वॉलेट हा टॉपअप झालेला असतो. वॉलेट टॉपअप झाल्यानंतर तुम्ही इथे सर्च बॉक्सच्या आयकॉनवर टिक करायचं. इथे टाकायचं एन-एस-डी-एल पॅन सर्व्हिसेस या ऑप्शनला टिक करायचं. या ऑप्शनला टिक केल्यानंतर तुम्हाला बघा लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट या ऑप्शनला टिक करून घ्यायचं. या ऑप्शनला टिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. याच्यामध्ये बघा ऑप्शन आहे. इथे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जायचं. इथं तुम्ही न्यू ॲप्लिकेशनसाठी पण ॲप्लाय करू शकता. इथं पॅन अपडेटचं ऑप्शन पण आहे. इथं पॅन अपडेटमध्ये आपण पॅन कार्ड अपडेट करायचं असेल तेव्हा इथे अपडेट करू शकतो. इथं न्यूसाठी करू शकतो. इथं ड्राफ्ट ॲप्लिकेशन असतं आणि इथं तुमची हिस्ट्री असते. इथं किती सक्सेस पॅन कार्ड आपण केले ती इथं हिस्ट्री दिसते. तर आपण सगळ्यात पहिले इथे न्यू पॅन कार्डला अप्लाय करून घ्यायचं. न्यू पॅन कार्डला अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथं स्कॅन बेस प्रोसेस करायची आहे. स्कॅन बेस आणि ही के-वाय-सी प्रोसेस तुम्हाला सांगतो मी काय असतं. स्कॅन बेसमध्ये आपल्याला डॉक्युमेंट पॅन कार्ड सॉरी आपल्याला आधार कार्ड, एक फोटो आणि सही ही आपल्याला स्कॅन करून अपलोड करावी लागते. ई-के-वाय-सीमध्ये आपल्याला कुठलंही डॉक्युमेंट स्कॅन करायची गरज नसते. ती पण एक सोपी प्रोसेस असते, पण त्याच्यामध्ये तुमचा फायदा असा असतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड हे लवकर भेटतं, पण त्याच्यावर तुम्हाला तुमची सही नसते. आणि तो शक्यतो तुम्हाला तो आधार कार्डचा फोटोच येतो त्याच्यावर. त्याच्यामुळं ती प्रोसेस आपण शक्यतो टाळतो. तर आपण स्कॅन बेसमध्ये आपल्याला जो हवा आवडता तो फोटो आपण टाकू शकतो. आपल्याला जशी सही पाहिजे तशी सही आपण अपलोड करू शकतो. इथं आपण आधारप्रमाणे नाव टाकून घेऊ. इथे आपण आधार कार्ड प्रमाणे जसं नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं. इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. जशी तुम्हाला आधार कार्डची डेट ऑफ बर्थ आहे तशी टाकून घ्यायची. पहिले डेट टाकायचा, मंथ टाकायचा, त्याच्यानंतर इयर टाकायचा. इथे मोबाईल नंबर तुम्ही जो तुम्हाला द्यायचा आहे तो नंबर टाकून घ्यायचा. इथे ईमेल आयडी जो आहे तो देऊन द्यायचा. मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून घेतल्यानंतर तुम्ही कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर टिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशी डिटेल दिसते प्रिव्ह्यूसाठी आणि इथे तुम्ही प्रोसीड टू पे म्हणायचं. प्रोसीड टू पे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सी-एस-सीचा पासवर्ड टाकून घ्यायचा आणि आपल्याला 97-96 पेमेंट हे करून घ्यावं लागतं. सी-एस-सी आयडीचा पासवर्ड आपण इथे टाकून घ्यायचा. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट म्हणायचा. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्ही वॉलेटचा पिन टाकून घ्यायचा. वॉलेटचा पिन टाकून घेतल्यानंतर तुम्ही पे करायचं. पे केल्यानंतर तुमचा पेमेंट झालेला असतो. त्याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला परत इथं प्रोसीड टू एन-एस-डी-एल पोर्टलला टिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं आय ॲग्री या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा सी-एस-सी व्ही-एल-ईचा जो नंबर असतो, मोबाईल नंबर, तो नंबर इथे आपण टाकून घ्यायचा. कारण की तो व्हेरिफिकेशन ओ-टी-पीसाठी येतो. त्याच्यावर एक ओ-टी-पी आलेला असतो. तो ओ-टी-पी आपण इथे टाकून घ्यायचा. ओ-टी-पी टाकून सबमिट करून घ्यायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा पॅन कार्डचा एन-एस-डी-एलचा असा फॉर्मॅट दिसतो. याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप बघून घ्या तुम्ही. न्यू पॅन
इंडियन सिटीजन फॉर्म 49A आणि कॅटेगरी इंडिव्हिज्युअल साऊ द्यायची असते. पर्सन त्याच्यानंतर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा. पहिले आधार नंबरचे 4 डिजिट टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे पुढचे 4 त्याच्यानंतर असे टोटल तुम्ही आधारचा नंबर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आधार कार्डला जसं नाव आहे तसं नाव इथे तुम्ही टाइप करून घ्यायचं. त्याच्यात कुठली पण मिस्टेक करायची नाही. त्याच्यानंतर इथं टायटल निवडून घ्यायचं. मुलाचं मुलीचं जे टायटल असेल ते निवडून घ्यायचं. मिस, मिसेस किंवा श्रीमती, कुमारी ते टाकून घ्यायचे. सगळ्यात पहिले सरनेम टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर जेंडर चूज करून घ्यायचं. जेंडर टिक केल्यानंतर तुम्ही इथं जन्मतारीख इथं ऑटोमॅटिक आलेली असते, कारण की आपण रजिस्ट्रेशनच्या टायमाला दिलेली असते. त्याच्यानंतर इथं तुम्ही टिक करून घ्यायचं, कन्सेंट द्यायचं. कन्सेंटला टिक केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर टिक करून घ्यायचं. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा डाटा हा व्हेरीफाय होतो. डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला असा तुमचा इंटरफेस दिसतो परत एकदा. परत एकदा तुम्ही इथे नेक्स्ट पेज करून घ्यायचं. नेक्स्ट पेजमध्ये इथं तुम्हाला फादरची डिटेल भरावी लागते. फादर म्हणजे पॅरेंट डिटेल्स भरावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर आई आई असेल, वडील नसेल तर तुम्ही फक्त आईचं नाव टाका किंवा वडील नसेल म्हणजे किंवा आई-वडील आहे. फक्त तुम्ही तर त्यावेळेस फक्त वडिलांचंच नाव टाकायचं. तर आपण इथे वडिलांचं नाव टाकून घेऊ. पहिले लास्ट नेम टाकायचं, फर्स्ट नेम टाकायचं, मग मिडल नेम टाकायचं. परत एकदा री-एंटरमध्ये पण सेम लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर परत एकदा नेक्स्ट या बटनावर टिक करायचं. नेक्स्ट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड फिजिकल पण पाहिजे आहे का नाही ते विचारले. तुम्ही तुम्ही येस म्हणायचं. तर आपल्याला पोस्टाने फिजिकल पॅन कार्ड घरी येऊन जातं. त्याच्यानंतर इथं तुम्ही नो इन्कमवर टिक करायचं शक्यतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी हा दिलेला असतो. मोबाईल नंबर, ईमेल आयडी हा दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस इथे दिसतो. तो रेसिडेन्सला टिक करून घ्यायचा. इथे ॲड्रेसमध्ये टाकून घ्यायचा, फ्लॅट नंबर वगैरे. त्याच्यानंतर बिल्डिंगचं नाव टाकून घ्यायचं, रोड टाकून घ्यायचा, एरिया टाकून घ्यायचं, सिटी, डिस्ट्रिक्ट, जिल्हा इथं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कंट्री नेम विचारले. आपली कंट्री इंडिया आहे, ती इंडिया आपण इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेटमधून येता ते स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर परत खाली यायचं. इथं अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह एसेन्स विचारले. इथे आपण नो करून द्यायचं. ही केस हे फक्त मायनॉरच्या केसमध्ये आपण येस करतो. तर इथे आपण नोलाच ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करून घ्यायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एरिया कोड, एओ टाइप, रेंज कोड हे विचारलेलं असतं. त्याच्यात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही जास्त. इथं फक्त तुम्ही इंडियन सिटिझनला टिक करायचं. इथे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमची जिल्हा टाकून घ्यायचा. ऑटोमॅटिक आपल्याला एरिया कोड इथं दिसून जातो. इथे त्याच्यापैकी तुम्ही कुठला पण एक हा एरिया कोड घेऊ शकता. एरिया कोड घेतला का इथं ऑटोमॅटिक टिक केलं का इथे तर तुम्हाला इथं एक ऑटोमॅटिक आलेलं आहे. इथं त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं बघा डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं आपल्याला. आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे असते. सगळ्यात पहिले तुम्ही इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी आधार कार्ड, ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थसाठी पण आधार कार्ड. अशा 3 प्रूफसाठी फक्त आपल्याला आधार कार्डच जोडायचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही फोटो, सही आणि आधार कार्ड फोटो, सही आणि इथे आधार कार्ड अपलोड करावं लागतं. तुम्हाला मी अपलोड करून दाखवतो. फोटो अपलोड करताना त्याची साईज ही तुम्ही 160 बाय 200 ठेवायची. त्याच्यानंतर अपलोड म्हणायचं. चूज फाईल केल्यानंतर अपलोड म्हणायचं. त्याच्यानंतर परत साईन इथे अपलोड करायची. चूज फाईलला टिक करायची. तुमची साईन जिथं आहे तिथून टिक करून घ्यायची. त्याच्यानंतर अपलोड म्हणायची. अपलोड केल्यानंतर इथे बघा तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं. आधार कार्डची साईज ही 300 केबीच्या आत पाहिजे. पीडीएफमध्येच पाहिजे. फोटो इथे अपलोड होत नाही. फक्त पीडीएफमध्ये 300 केबीच्या आत इथे आपण चूज फाईल करून घ्यायची. त्याच्यानंतर आपली पीडीएफ इथे अपलोड करून घ्यायची. पीडीएफ अपलोड करून घ्यायची. अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही ॲड डॉक्युमेंट म्हणून ॲड करू शकता. इथे आपलं प्लेस आपण इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सबमिट म्हणायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू डेटा दिसतो. व्यवस्थित तुम्ही आपलं नाव बघून घ्यायचं, फादर नेम बघून घ्यायचं, तुमचं आधारचं नाव बघून घ्यायचं, जन्मतारीख बघून घ्यायची, पत्ता बघून घ्यायचा. हे सगळं तुम्ही बघून घेतल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट अपलोड व्यवस्थित बघून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही कन्फर्म या बटनावर टिक करा. कन्फर्म या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेले असतात. ई साइन ऑथेंटिकेशन याच्यामध्ये तुम्ही ओ-टी-पी बेस ई साइन पण करू शकता, बायोमेट्रिक बेस पण करू शकता. बायोमेट्रिक बेसमध्ये तुम्ही इथे सेक्युजेनचं पण मशीन वापरू शकता, मंत्राचं वापरू शकता
किंवा आपलं मोरपोचं पण वापरू शकता. तर आपण सगळ्यात सोपी प्रोसेस आपल्याला बघा ओ-टी-पी बेस्ड लॉगिनची असते. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे हा गरजेचं पाहिजे असतं ओ-टी-पी बेसमध्ये. ज्याचा मोबाईल नंबर लिंक नसेल आधारला, तर त्याला आपण बायोमेट्रिक बेसनी करू शकतो. तर चला आपण ओ-टी-पी बेस्ड लॉगिननी करून बघू. आपण याच्यावर टिक करून घ्यायचं ओ-टी-पी बेस. त्याच्यानंतर इथं कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर इथं आपण आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही सेंड ओ-टी-पी या बटनावर टिक करायचं. तुमच्या आधार कार्डच्या रजिस्टर्ड मोबाईलला इथे ओ-टी-पी आलेला असतो. तो ओ-टी-पी आपण इथे टाकून घ्यायचा. ओ-टी-पी टाकून घेतलेला आहे आपण येथे. ओ-टी-पी टाकून घेतल्यानंतर तुम्ही व्हेरिफाय करून घ्यायचा. व्हेरिफाय केल्यानंतर बघा असं तुमचं सक्सेसफुल ॲप्लिकेशन हे झालेलं असतं. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून ठेवायचा किंवा बघा तुम्हाला जर पावती वगैरे पाहिजे असेल तर ती पावती तुमच्या Gmail आयडीवर आलेली असते. त्यातून आपण त्याची प्रिंट काढू शकता किंवा तुम्हाला पॅन कार्डची पॅन कार्ड हे तुम्हाला 24 तासाच्या आत तुमच्या मेलवर येऊन जातं. त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसात पोस्टाने घरी येऊन जातं. अशा पद्धतीने आपण पॅन कार्डची प्रोसेस बघितलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ आपला? याबद्दल तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.